बाय चितळे बंधू। निवडणूक आयोगाविरोधात मविया आणि मनसेचा आज मुंबईत सत्याचा मोर्चा। निवडणुकीतील गैरव्यवहार, मतांमधील घोळ आणि मतचोरी विरोधात विरोधकांचा एल्गार। सत्याच्या मोर्चासाठी राज ठाकरेंचा लोकलनं दादर ते चर्चगेट प्रवास। अनेक वर्षांनी राज यांचा विंडो सीटवर बसून प्रवास। सध्या राज ठाकरे वेस्ट एंड हॉटेलमध्ये। मोर्चाला काँग्रेसच्या आजी माजी प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती। बिहार निवडणुकीमुळे मनसेपासून अंतर ठेवल्याची चर्चा, तर काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याची सत्ताधाऱ्यांची टीका। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजप आंदोलनानंच प्रत्युत्तर देणार। गिरगाव चौपाटीवर आज भाजपचं मूक आंदोलन। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री लोढा आणि अमित साटम उपस्थित राहणार। सदोष निवडणूक याद्यांवर निवडणुका घेण्यास आमचाही आक्षेप। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचा विरोधकांच्या सुरात सूर। याद्या दुरुस्त करण्यास हरकत नसल्याचंही केलं स्पष्ट। शिरसाटांचाही दुजोरा। राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा, तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष। भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य। नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्ह। कर्जमाफी संदर्भात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। सगळंच फुकटात कसं मिळणार? तुम्ही थोडे थोडे पैसे परत करा। अजितदादांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। वारंवार कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाही। सरकारची कर्जमाफी म्हणजे बुडणाऱ्या बँकेचा कधीही न वटणारा पोस्ट डेटेड चेक। विरोधकांचा हल्ला। ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीमध्ये अजित पवार अध्यक्षपदी कायम राहणार। वरिष्ठ उपाध्यक्षपद मुरलीधर मोहोळांच्या पदरात पडणार। निवडणूक टाळण्यासाठी आज मुंबईत फडणवीसांच्या उपस्थितीत घडामोडी। सूत्रांची माहिती। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं। बेळगावातील काळा दिन कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना मंचाव। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली। मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल, उपचार सुरू।